Welcome to all in my YouTube channel. Standard 7th Mathematics इयत्ता 7वी गणित लेसन नंबर 6 इंडायसेस त्याला घातांक म्हणतो. या अगोदर आपण घातांकाचा पाया, घातांक, गुणाकार रूप आणि किंमत ज्याला बेस, इंडेक्स, मल्टिप्लिकेशन फॉर्म अँड व्हॅल्यू या आपण गोष्टी शिकलो. नाव यू लर्न अबाउट अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इन दॅट इंडायसेस, दॅट इज व्हॉट इज अ रूल्स ऑफ दॅट इंडायसेस. आपल्याला आता वेगवेगळे नियम शिकायचे आहेत. घातांकाचे वेगवेगळ्या नियमांचा आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया पहिल्या घातांकाच्या नियमाला. यू हॅव टू लर्न अबाउट द फर्स्ट इंडायसेस रूल. यू हॅव टू गिवन वन एक्झाम्पल हिअर, दॅट इज 10⁴ मल्टिप्लाय बाय 10⁻². तुम्हाला गणित दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे 10चा चौथा घात गुणिले 10चा दुसरा घात. इफ यू ऑब्झर्व, निरीक्षण केलं आपण तर आपल्याला असं दिसतं द बेस इज सेम. तुम्हाला बेस जो आहे तो बेस तुम्हाला दोन्ही ठिकाणी सारखा दिसतो. अँड देर इज अ मल्टिप्लिकेशन प्रोसेस, तिकडे तुम्हाला गुणाकाराची क्रिया झालेली दिसते. वेन द बेस आर सेम अँड देर इज मल्टिप्लिकेशन, देन द रूल सेज दॅट यू हॅव टू ॲड द इंडेक्स. तर आपल्याला नियम काय सांगतो, जर पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर आपल्याला घातांकाची बेरीज करावी लागेल. दॅट्स वाय व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. आपल्याला पुढची पायरी सांगता येऊ शकेल, ती म्हणजे 10⁻⁴ + 2. आपल्याला 4 आणि या 2ची म्हणजे घातांकांची बेरीज करावी लागेल. पाया एकदाच लिहावा लागेल. अँड वेन यू मल्टिप्लाईंग, वेन यू ॲड दॅट नंबर, जर आपण या दोघांची बेरीज केली, what is addition? The addition answer is 10⁻⁶. It means that 10⁻⁴ multiplied by 10⁻² is equal to 10⁻⁶. हे आपल्याला आन्सर आलेला दिसून येऊ शकेल. फर्स्ट कंडिशन क्लिअर, दॅट इज बेस आर सेम. दोघांचा बेस तुम्हाला सारखा पाहिजे, पाया सारखा पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन क्रिया पाहिजे, गुणाकाराची क्रिया पाहिजे. इफ यू ऑब्झर्व द नेक्स्ट एक्झाम्पल, 7⁻³ multiplied by 7⁻⁵. Here 7 is a base सेम. तुम्हाला 7 हा बेस पायासारखा दिसतो. अँड देर इज मल्टिप्लिकेशन प्रोसेस, दॅट्स वाय यू हॅव टू ॲड द इंडेक्स. आपल्याला घातांकांची बेरीज करावी लागेल. देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज 7⁻³ + 5. 7चा 3 + 5वा घात. 3 आणि आपण 5ची बेरीज केली आणि दोघांची बेरीज येईल 8. मग व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हिअर 7⁸. तुम्हाला उत्तर सापडेल 7चा 8वा घात. नेक्स्ट एक्झाम्पल इज -5⁸ मल्टिप्लाय बाय -5⁹. ऋण 5चा 8वा घात गुणिले ऋण 5चा 9वा घात. या ठिकाणी देखील द बेस आर सेम. तुम्हाला पाया दोघांचा -5 दिसतोय. अँड देर इज मल्टिप्लिकेशन प्रोसेस, दॅट्स वाय ॲडिशन टेक प्लेस ऑफ द इंडायसेस ऑर इंडेक्स. तुम्हाला घातांकाची बेरीज करावी लागेल. देन व्हॉट यू राईट ऑन दिअर, व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज -5⁸ + 9. आपल्याला 8 आणि 9ची बेरीज करावी लागेल. अँड 8 + 9 आन्सर इज हिअर 17. देन व्हॉट इज द लास्ट आन्सर इज -5⁻17. आपल्याला 8 आणि 9ची ॲडिशन करावी लागेल आणि बेस तर कॉमनच आहे. इफ यू टू ऑब्झर्व इट, आपल्याला ते निरीक्षणात्मक करून आपल्याला त्याचं उत्तर शोधावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज b⁻10 मल्टिप्लाय बाय b⁻6. हिअर ऑल्सो द बेस आर सेम. दोघांचाही पाया b हा समान आहे. मल्टिप्लिकेशन प्रोसेस आहे. देन व्हॉट यू डू, यू हॅव टू ॲड द इंडेक्स. तुम्हाला या इंडेक्सची बेरीज करावी लागेल. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? b⁻10 + 6. आन्सर इज हिअर 10 + 6 आन्सर इज 16. देन लास्ट आन्सर इज b⁻16. आपल्याला bचा 16वा घात असं आपल्याला उत्तर शोधता येऊ शकेल. नाव द लास्ट एक्झाम्पल इन दॅट पॉईंट, दॅट इज p/q⁴ मल्टिप्लाय बाय p/q⁵. p/q गुणिले चा चौथा घात गुणिले p/q चा 5वा घात. हिअर p/q बेस आर कॉमन. या दोघां ठिकाणी p/q हा बेस कॉमन आहे, सारखा आहे. दॅट्स ॲडिशन टेक प्लेस ऑफ द इंडेक्स. तुम्हाला इंडेक्सची बेरीज करावी लागेल, घातांकांची बेरीज करावी लागेल. 4 + 5. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? p/q⁴ + 5. p/q चा 4 + 5वा घात आणि या 4 आणि 5ची बेरीज केली, ॲडिशन केली. व्हॉट इज ॲडिशन? ॲडिशन इज हिअर 9. व्हॉट इज द लास्ट आन्सर इज p/q⁻9. p/q चा 9वा घात. इट मीन्स दॅट बोथ द बेसेस आर सेम. तुम्हाला दोन्ही पाया सारखा दिसेल. व्हॉट इज द रूल? फर्स्ट रूल इज इफ a इज अ रॅशनल नंबर, a हा रॅशनल नंबर असेल
अँड एम अँड एन आर पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि एम आणि एन हे धनपूर्णांक असतील, ए ही परिमेय संख्या असेल, व्हॉट इज द रूल सेज दॅट ए रेस टू एम मल्टिप्लाय बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. इट इज द फर्स्ट रूल ऑफ द इंडेक्स. हा तुम्हाला घातांकाचा पहिला नियम दिलेला आहे. या ठिकाणी बेस म्हणजे पाया समान आहे ए आणि दोघांचाही इंडेक्स वेगवेगळा आहे. देर इज मल्टिप्लिकेशन प्रोसेस. तुम्हाला दोघांचाही पाया सारखा असून घातांक वेगवेगळा आहे. गुणाकार क्रिया आहे, मग घातांकाची आपण काय करायची, बेरीज करायची, असा या नियमाचा अर्थ होऊ शकतो. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल ऑर द नेक्स्ट रूल यू हॅव टू लर्न अबाउट द सेकंड नंबर रूल. आपल्याला दुसरा नियम शिकायचा आहे. इट इज अ डिव्हिजन. तुम्हाला आता डिव्हिजनचा रूल शिकायचा आहे. यू हॅव टू ऑब्झर्व द गिवन एक्झाम्पल 8 raised to 7 divided by 8 raised to 4. Here division take place and base are same. तुम्हाला या ठिकाणी भागाकार आहे आणि भागाकार असून पाया दोघांचाच मला समान दिसतोय. वेन द डिव्हिजन इज टेक प्लेस, जेव्हा डिव्हिजन आलं असेल, दे नीड टू सबट्रॅक्ट द इंडेक्स. आपल्याला त्या घातांकांची वजाबाकी करावी लागेल. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज 8 raised to 7 minus 4. गुणाकारामध्ये बेरीज केली आणि भागाकारामध्ये आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग 7 आणि 4चं आपल्याला मायनस करावं लागेल. व्हॉट इज द लास्ट आन्सर? 7 minus 4 आन्सर इज 3. लास्ट आन्सर इज 8 raised to 3. तुम्हाला आन्सर येईल 8 raised to 3. म्हणजे डिव्हिजन असेल, बेस सेम असेल, तर आपण या इंडेक्सची, या घातांकाची आपण वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन करायची. 15 raised to 9 divided by 15 raised to 3. It is the example you have to given. 15 is the base. 15 हा पाया आहे, दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, सेम आहे. डिव्हिजन आहे, मग त्यामुळे आपल्याला इंडेक्सची म्हणजेच घातांकांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? 15 raised to 9 minus 3 and 9 minus 3 answer is 6. Answer is here 15 raised to 6. It is the answer of that given question. Next question is minus 10 raised to 10 divided by minus 10 raised to 3. Here minus 10, they both the bases are same. तुम्हाला दोन बेस सारखे दिसत आहेत, -10 and first index is 10 and the next index is 3. पहिला तुम्हाला घातांक 10 दिसतोय, दुसरा घातांक 3 दिसतोय. डिव्हिजन टेक प्लेस आहे इकडे. दॅट्स वाय टू सबट्रॅक्ट, तुम्हाला दोघांची वजाबाकी करावी लागेल. व्हॉट इज आन्सर देन? -10 raised to 10 minus 3. आपल्याला 10 आणि 3ची मायनस करावी, सबट्रॅक्शन करावी लागेल. देन व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हिअर 7. तुम्हाला आन्सर सांगता येईल 7. देन व्हॉट इज द लास्ट आन्सर? दॅट इज -10 raised to 7. नेक्स्ट क्वेश्चन रिगार्डिंग दॅट डिव्हिजन. m raised to 18 divided by m raised to 10. Here m बेस आर सेम. एम हा पाया सारखा आहे. दॅट्स वाय सबट्रॅक्शन टेक प्लेस ऑफ द इंडेक्स. तुम्हाला घातांकांची वजाबाकी करावी लागेल. एम रेस टू 18 minus 10. तुम्हाला 18 आणि 10ची सबट्रॅक्शन करावी लागेल. 18 minus 10. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज देअर 8. व्हॉट इज आन्सर? एम रेस टू 8. इट इज द आन्सर ऑफ दॅट गिवन इंडेक्स एक्झाम्पल. नाव द लास्ट क्वेश्चन इन दॅट पार्ट इज 1/2 raised to 12 divided by 1/2 raised to 7. 1/2 इट इज द बेस आर सेम. या ठिकाणी पाया हा 1/2 आहे. डिव्हिजन आहे, भागाकार आहे, म्हणजे आपल्याला 12 आणि 7चं सबट्रॅक्शन करावं लागेल. देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? 1/2 raised to 12 minus 7. आपल्याला 12 आणि 7चं सबट्रॅक्शन करावं लागेल. देन 12 minus 7. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हिअर 5. then 1/2 raised to 5. it's your final answer. if you observe the given questions, तुम्ही जर दिलेल्या क्वेश्चनचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं समजेल की बेस सेम आहे, डिव्हिजन असेल तर आपल्याला इंडेक्सचं सबट्रॅक्शन करावं लागेल. पहिल्या पार्टमध्ये बेस सेम होता, मल्टिप्लिकेशन होतं, आपल्याला ॲडिशन करावी लागली, बेरीज करावी लागली. पण यामध्ये तुम्हाला आता डिव्हिजन असेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. देन व्हॉट इज अ रूल? तुम्हाला रूल कसा तयार होतो त्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इफ ए इज अ नॉन झिरो रॅशनल नंबर, जर ए हा शून्यतर परिमेय संख्या असेल, अँड एम अँड एन आर पॉझिटिव्ह इंटिजर्स, जर एम आणि एन हे धनपूर्णांक असतील, म्हणजे एम मोठा आहे, या ठिकाणी पहिला इंडेक्स मोठा आहे, पहिला घातांक हा दुसऱ्या घातांकापेक्षा मोठा आहे, देन a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. जर दोघांचा भागाकार असेल आणि इंडेक्स वेगवेगळा असेल आणि बेस सारखा असेल तर आपल्याला दोघांची सबट्रॅक्शन करावी लागते. हाच हा घातांकाचा दुसरा नियम आहे. इट इज द सेकंड रूल ऑफ गिवन इंडेक्स. हा तुम्हाला घातांकाचा दुसरा नियम दिलेला आहे. यावर आधारित तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आज आपण घातांकाचे दोन नियम शिकलो. फर्स्ट इज
मल्टिप्लिकेशन रूल अँड सेकंड इज अ डिव्हिजन रूल. हे दोन नियम अतिशय महत्त्वाचे सुरुवातीचे नियम आहेत. यावर आधारित तुम्हाला आजचा अभ्यास पूर्ण करायचा तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 27. सराव संच तुम्हाला 27 पूर्ण करायचा आहे. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 28 मधला क्वेश्चन नंबर आपल्याला सेकंड सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर आपल्याला सेकंड सोडवायचा आहे. या सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला या रूलवर आधारित एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा तुम्हाला आजचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उदाहरणं सोडवण्याचा आनंद घ्या. थँक्यू. पुनश्च एकदा धन्यवाद.